कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीचं विस्तारीकरण केलं जाईल आणि 4 ठिकाणी विद्युत दाहिनी सुरू केली जाईल। तसंच पंचगंगा स्मशानभूमी शेजारी जनावरांसाठी विद्युत दहन यंत्रणा बसवण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होऊ शकतो। त्या दृष्टीने महापालिकेने प्रस्ताव द्यावा अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली। कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शिरोली नाका ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार महाडिक यांनी आज महापालिका आयुक्तांसमवेत विशेष बैठक घेतली। कोल्हापूर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेतली। या बैठकीला प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आळसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची उपस्थिती होती। कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीसह 4 स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवण्यासाठी तसंच एका ठिकाणी जनावरांसाठी विद्युत दाहिनी तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मंजूर होऊ शकतो। त्या दृष्टीने महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला केली। केएमटीसाठी केंद्राकडून 10 इलेक्ट्रिकल बसची मागणी केली आहे, पण 10 लाख लोकसंख्येचा निकष असल्याने बस उपलब्ध होण्यात अडचणी आहेत, असं अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी सांगितलं। ज्या ग्रामीण भागात केएमटी बस जाते त्या गावातील लोकसंख्या शहराच्या लोकसंख्येत समाविष्ट करून नवीन प्रस्ताव दिला तर केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त बसेस मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं। आज 36 बेड्स तिथं दहन करण्यासाठी आहेत, त्यामध्ये 60 बेड्स दहन करण्यासाठी, शिवाय इलेक्ट्रिक दाहिनी केंद्र सरकारच्या योजनेतून 4 इलेक्ट्रिक दाहिन्या पंचगंगा घाटावरती, एक बापट कॅम्प, एक बावडा आणि एक कदमवाडी, याच्या व्यतिरिक्त पेट्ससाठी म्हणजे जे पाळीव जनावर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज कुठलीही व्यवस्था कोल्हापूरमध्ये नाही आहे। सर्व मेट्रो शहरांमध्ये, पुण्या मुंबईमध्ये त्या व्यवस्था आहेत। तर पेट्सच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्यासाठी दाहिनी असावी या पद्धतीनं सुद्धा आज त्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे। आपण केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात यासाठी प्रस्ताव पूर्वी गेलेला होता, पण आपलं शहर जे आहे त्याची लोकसंख्या कमी आहे। 10 लाख लोकसंख्या असती तर आपल्याला ताबडतोब त्या बसेस मिळाल्या असत्या। आज 5, 5.5, 6 लाख आपली लोकसंख्या आहे, त्यामुळं आपण त्या योजनेत बसत नाही। तर माझा थोडासा प्रयत्न असणार आहे की या योजनेमध्ये आपलं कोल्हापूर शहर बसवावं आणि लवकरच इलेक्ट्रिक बसेस कोल्हापूरच्या शहराच्या नागरिकांसाठी मिळाव्यात। कोल्हापूर शहरात सध्या 11 नागरी आरोग्य केंद्र आहेत। आणखी 12 आरोग्य केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येकी 21 लाखाचा निधी उपलब्ध झालाय। या निधीतून लवकरात लवकर आरोग्य केंद्र उभारावीत। त्याचबरोबर CPR-वरील प्रसूतीचा ताण कमी करण्यासाठी कदमवाडी परिसरात महापालिकेचं प्रसूतीगृह उभारणीसाठी प्रयत्न करू, असं खासदार महाडिक म्हणाले। आता पूर्वी 11 दवाखाने आहेत, आणखी नवीन 12 मंजूर झालेले आहेत। त्यासाठी 21 लाख रुपयेचा निधी प्रत्येक त्या याच्यासाठी केंद्र सरकारकडून आता उपलब्ध झालेला आहे। हे नवीन केंद्र पुढच्या आठवड्यात आम्ही व्हिजिट्स करून वेगवेगळ्या भागामध्ये जिथं गरज आहे अशा ठिकाणी हे नवीन म्हणजे पूर्वीचे 11 आणि हे नवीन 12 अशा अद्ययावत पद्धतीचे हॉस्पिटल्स त्या विभागामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध व्हावेत, ह्यासाठी तो एक प्रस्ताव मंजूर झालेला आहे। त्याची लवकरच कारवाई सुरू होईल। त्याचबरोबर महिलांच्यासाठी एक वेगळं प्रसूतीगृह या वॉर्डमध्ये एक आमचे सन्माननीय नगरसेवक, माजी नगरसेवक नाना कदम यांनी प्रस्तावित केलेला आहे। त्याचाही प्रस्ताव आता आपण त्याची मागणी केलेली आहे की जेणेकरून सगळा लोड जो CPR-वर येतो आहे तो थोडासा डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रयत्न आहे। कोल्हापूर शहरातील क्रीडांगणं विकसित करण्यासाठी खेलो इंडिया योजनेतून केंद्र शासनानं हॉकी स्टेडियमसाठी 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यापैकी 2.5 कोटींची कामं पूर्ण झाली आहेत। उर्वरित 3 कोटी रुपये लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत यासाठी पाठपुरावा केला जाईल। तसंच हॉकी स्टेडियम शेजारी प्रॅक्टिस टर्फला 7 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, तो मिळवण्यासाठी प्रयत्न करू। मुक्त सैनिक आणि LIC ग्राउंडच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी प्रस्ताव द्यावा अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासनाला केली। त्यापैकी 2.5 कोटी मिळालेले आहेत, अजून 3 कोटी येणं बाकी आहे। तर त्याचा एक पाठपुरावा येणाऱ्या अधिवेशनामध्ये करून ते 3 कोटी लवकरच मिळतील। त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिससाठी आणखीन एक ग्राउंड तिथं डेव्हलप व्हावे हॉकी स्टारची, आणि हॉकीसाठी खेळणारी मोठ्या प्रमाणात मुलं इथं कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी 7 कोटी रुपयाचा प्रस्ताव आता बनवलेला आहे। तोही नजीकच्या काळामध्ये केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर केले जातील। त्याशिवाय आणखीन 1-2 क्रीडांगणं मुक्त सैनिक
आणि LIC ग्राउंड या ठिकाणी चांगली अद्ययावत क्रीडांगणं मुलांच्या खेळासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यासाठी तीही दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला निधी मागण्याचा एक प्रस्ताव बनवण्याची आज मी इथं मागणी केलेली आहे. कोल्हापूर शहरात 64 उद्यानं आहेत. त्यातील महावीर आणि हुतात्मा गार्डन या 2 उद्यानासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी प्राप्त झालाय. त्यातून 2 उद्यानं चांगली विकसित करावीत, तसंच इतर उद्यानांसाठीही निधी उपलब्ध केला जाईल, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं. शिरोली जकात नाका ते शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करावा. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयातून त्याला मंजुरी घेऊ, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. अलीकडच्या काळामध्ये खूप मोठी वाहतुकीची कोंडी आणि गैरसोय लोकांची व्हायला लागलेली आहे. तर कावळा नाक्यापासून पंचगंगा हा पूर्वीचा नॅशनल हायवे मंजूर आहे. आता याला धरून आपल्याला नव्यानं काही फ्लायओव्हर्स करता येतील का? कारण याला राज्य सरकार बजेट देऊ शकत नाही, महापालिका बजेट देऊ शकत नाही. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. तर एक प्रस्ताव त्यांना मी असं सांगितलं की अगदी शिरोली नाका तावडे हॉटेलपासून ते पंचगंगा ब्रिज इथंपर्यंत काय आपल्याला नव्यानं करता येईल, जेणेकरून ही सगळी शहरातली जी वाहतूक कोंडी आहे ती कायमची संपुष्टात येईल, या दृष्टिकोनातून प्रस्ताव बनवण्यासाठी त्याची सूचना मी दिलेली आहे. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा व्हावी, यासाठी प्रशासनानं नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावेत. विनस कॉर्नर गाडी अड्डा आणि गोकुळ हॉटेल शेजारी बहुमजली पार्किंग उभारणीबाबत विचार करावा. सयाजी हॉटेल शेजारी असणाऱ्या KMT पार्किंगच्या जागेत खासगी बसेसना पार्किंगची जागा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेनं प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. परीख पुलाला पर्याय म्हणून दुसऱ्या भुयारी पुलाला रेल्वेनं मंजुरी दिली आहे. महापालिकेनं त्यासाठी 10 लाख रुपये भरलेले आहेत. मंजूर असलेला पादचारी उड्डाण पूलही लवकरच उभारला जाईल, असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. मनपाच्या शाळांच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रयत्न करणार आहे, असंही ते म्हणाले. या आढावा बैठकीला माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, शेखर कुसाळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.